पाहू शकत नव्हतो, पण जशी लाईट आली तसं स्कोर थेट प्रेक्षकांना आपल्यापर्यंत पोहोचवताना. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या ओव्हरचा 3. पहिला षटकार आला पहिल्या ओव्हरमध्ये, अगदी पहिल्या बॉलमध्ये. नंतर मात्र चौथ्या आणि 5व्या बॉलमध्ये षटकार खेचलाय. उंची जास्ती होती काय प्रश्न पडला होता, परंतु इथे स्पष्ट नकार दिला. ओव्हरची होते इथे दुसऱ्या समाप्ती इच्छापूर्ती वाशीगाव पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा आमंत्रण दिल्यानंतर स्कोर पोचवलेला आहे 21वर 21. 12मध्ये अजून 30-35 अपेक्षा आणि गॅरोचा विचार केला अक्षरशः धूम धडाका घातलाय, धूम ठोकले या वर्षीचा विचार केला तर. नुकतीच मी म्हटलं होतं स्वर्गीय गणपतसेठ तांडेलने या कराब येथील या क्रीडांगणावर अक्षर धुमाकूल घातली होती. 100च्या वर धाबा एकाच मॅचमध्ये 70 धावांची एक बेहतरीन इनिंग ते चॅम्पियन्स ठरला होता आणि त्याचं संपूर्ण श्रेय निश्चित दिलं गेलं होतं गॅरो योगेशला. तो आता स्ट्राईकवरती आहे. अजूनही आम्हाला आठवतोय अग्रिकोली प्रीमियर लीग वैभव प्रतिष्ठान यामधून ॲज आयकॉन म्हणून अंतिम जो फायनलचा मॅच होता त्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने त्याने वैभव प्रतिष्ठान पहिलं जे पर्व होतं त्याच्या चॅम्पियनमधनं मोठा हात होता त्याचा बॉलिंगचा. सुपर इन फायनल डिक्लेअर प्लेअर ऑफ द मॅच. त्याच्यानंतर किती पावलं सपासप पुढे जाताना अशा कारकिर्दीत किती 51 सरस बॅटिंगच्या जोरावर त्याने अर्धशतक आपल्या कारकिर्दीमध्ये लावल्यात. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. डाकुरा बॉल ऑन ऑफसाइड ऑफस्ट्रीम बीट करून सुपर बॉलिंग. ओव्हर क्रमांक 3 वर पहिलं हाताळण्यासाठी करेंजा माता शिरवणीकडून डावखुरा बॉलर वापरला गेला. जिन्मय जोशी पहिलं टाकलं अर्थातच ओमश्रीने. पहिल्या षटकार खाल्यानंतर 9 धावा फक्त दिले होते. तदनंतर सिद्धेशने 2 षटकार खाल्यानंतर धावा खर्च केले तर 12. नंतरचे 4 बॉल डॉट. आता तिसरं ओव्हर आणि पहिला बॉल काढला गॅरोच्या विरुद्ध स्ट्रेट विराच्या हातीत. ओ कडक बॅकफूट पंच हो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. काय स्ट्रोक आहे यार. बॅकफूट वगैरे जागा बनवली, प्रतीक्षा केली आणि थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. सिक्सर. इच्छापूर्ती वाशीगाव या गॅरोच्या षटकानंतर थेट जातो 27 वर 27. 2.2 ओव्हरचा झालाय खेळ समाप्त. इच्छापूर्ती वाशीगाव एक रिव्ह्यू आहे. लाईट ऑन झालेला आहे म्हणजे एक रिव्ह्यू आहे तो मात्र आता घेऊ शकता तुम्ही. फक्त भीमर आणि व्हाईट साठी आपण वापरू शकता. यू कॅन यूज ओनली भीमर अँड देन व्हाईट बॉल. दर्जेदार षटकार जिग्नेशच्या विरोधामध्ये. पुन्हा एकदा दिशा हवेमध्ये बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरून येईल. पॉइंट पण टर्न झाला बॉल. किती मोठा टर्न झाला. थोडीशी नाराजी व्यक्त केली का तर टर्न झाला असं कदाचित फमलिंग झाले 2 धावा मी घेऊ शकलो असतो. अन्यथा फमलिंग असं सरळ चौकार पण यामध्ये काहीच घडलं नाही. स्वतःवरती नाराज योगेश जातो 15 सिंगलने. 7 चेंडूमध्ये 15 ठोकलेत 2 षटकार सहित. 28 टीम 9 चेंडूचा खेळ तो माझा शेष आहे. ओ ग्रेट शॉट. वॉटर फ्लो ऑफ द बॅट. कडक कडक बेधडक ओर द सोनू अरविंद राणाच्या खूप उंच म्हणून जाऊन पडाला हा षटकार आलेला गॅरेच्या मध्ये. फुल त्याच्या अगेन्स्ट टू टर्न. वॉट अ हाफ वॉली. हाफ वॉली घेतली परफेक्टली मिड ऑफ द बॅट अँड स्टँड ऑन डिलिव्हर बाय योगेश गॅरो. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आत. 34 वर जाऊन धडकला टीमचा स्कोर या षटकाराने गॅरोच्या. 8 चेंडूमध्ये 21 ताबडतोब खेळी यासाठी जाणला जातो गॅरो. अजून 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिन्मय जोशी पुन्हा एकदा चान्स एलिमिनेशन मिळाला नाही. डीप कव्हरचा क्षेत्ररक्षण आला आहे. ओ माय गॉड मिस टायमिंग स्ट्रोक. हो अचंबिक. ही हाय 4 आर्मची जबरदस्त पॉवर. ही कडक ताकद दाखवली गॅरोने. असं वाटलं होती सहज त्या झेल पकडेल परंतु ताकद पहा. ही 4 आर्मची ताकद दाखवली. ओव्हर द पॉइंटच्या वरून आणखी एक षटकार गॅरेच्या बॅटमधून. 40 तब्बल 7 चेंडू अजून बाकी आहे. गॅरो राहिला तर 70च्या आसपास आता आशा ठेवू शकतो इच्छापूर्ती वाशीगाव. कडक बॅटिंग बा गॅरो. 9 मध्ये 27 रन जाऊन धडकलाय वैयक्तिक स्कोरवरती गॅरो. पुन्हा एकदा ओ मायदा हमला बॉल. नो चान्स सोनो. फक्त फिल्डर सेवक अत्यंत ठेवून नाही. पहिया नव्हता. ओढतो व्हाईटिश लांगा आणखीन एक बुलंद षटकार.
योगेशच्या बॅटमधून सिक्सर. खूप महागडे षटक. या षटकात तब्बल 4 षटकार खेचले योगेशने. पाहू शकता क्रीजचा केलेला वापर, त्याचं टायमिंग, त्याचा फ्लो ऑफ द बॅट, कनेक्शन ऑफ द मिडल ऑफ द बॅट, सर्व गोष्टी होत्या दाखवल्या तमाम प्रेक्षकांना आणि धावसंख्या 46 पोहोचवली. 46. काय मुवमेंट आहे क्रीजमध्ये आलेला त्याचा संचार. त्याने पॉपिंग ब्रेकचा सर्रास वापर करताना अगदी दादेगारी दाखवली विरोधामध्ये जिन्मयीच्या. खूप महागडे षटक. 25 धाबा तब्बल चोकले, त्यामध्ये उत्तुंग 4 षटकार गॅरोनं खेचले. अशा पण 3 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये इच्छापूर्ती वाशेगाव आता एकदम सुस्थितीमध्ये. 46-0 गडी बाद. सचिन रजक खेळतोय 13 8 चेंडूचा सामना केल्यानंतर त्याला साथ देताना योगेश खूप मात्र चपळताना गतिमान पुढे सरकलाय सचिनच्या. केवळ 10 मध्ये 33. यावर स्पष्ट विचार करा का किती धुमाकूळ घालतोय 2026 मध्ये गॅरो. 46-0 शेवटचा ऊट टाकण्यासाठी टीम कॅप्टन प्रथमेश सुतार. प्रथमेश आला गोलंदाज टीम कॅप्टन. खूप मार पडला. जिन्मयीने तब्बल 25 धाबा खर्च केले, त्यामध्ये 4 उत्तुंग षटकारांची जरी बरसात केली आहे षटकारांची गॅरोने. 6 चेंडूचा खेळ बघा थेट जाऊन मैदानाच्या आत. तिथे ब गटाचा पहिला मॅच आपल्या समोर आहे. आता स्ट्राईक वरती सलामीरला आलेला सचिन रजक जो खेळते 13 2 षटकार सचिनने सजवले. डिक्स पेरले की मिड विकेटला. आता त्याच्या समोर टीम कॅप्टन प्रथमेश. राईट हँड ऑन द विकेट. पहिला बॉल अलाउन द ग्रास. तिथे गती मध्ये झाली. एक घेतली, दुसरी घेण्याचा पूर्णपणे रुची दाखवणार नाही अंदाज तोच होता. का घेईल कारण सुसार सुटलाय. 10 मध्ये 33 चोपल्यात आणि त्यामध्ये उत्तुंग 5 षटकांची बरसात. फक्त 3 धाबा एकेरी असे लाभल्यात आपल्या व्यक्ती खेळामध्ये गॅरोने. येऊन द स्ट्राईक. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 47 जाळ्यात. इच्छापूर्ती वाशेगाव टॉस हारल्यानंतर आमंत्रण दिलं करेंजा माता सिरियन टीम कॅप्टन. आणि टीम कॅप्टन आता बॉलिंग मार्कवर प्रथमेश. डीप एक्स्ट्रा कप सोडलाय ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. वाईट आले. वाईट नंतर एक्स्ट्रा मिळते. थोडा प्रेशर आला कॅप्टनवरती कारण त्याचा बॅटिंगचा फ्लो पाहिलं. त्याची ती मुक्त कंठ प्रमाणे जसा आवाज येतो तसं मुक्त संसार फटकेबाजी करताना गॅरो. वाईट प्लेसमेंट 2 धाबा 49 झाल्यात. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. कॅप्टनच्या विरोधात आता धुमाकूळ घालणारा गॅरो समोर आहे. पुन्हा एकदा प्रेशर 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 मध्ये थोडा बिखरला गेले कॅप्टन. वाईट प्लेसमेंट. आणखी 2 धाबा. एकही चेंडू न टाकता 4 धाबा दिल्यात. 51 धाबा. 51 पुन्हा विकेट. इच्छापूर्ती वाशेगाव टॉस हारल्यानंतर काय धूम धडाका घातलाय. अगदी विध्वंसक करणारा बॅटिंगचा नमुना पेश करतात मैदानाच्या आत. योगेश भगत. योगेश गुरुनाथ भगत इज द नेम ऑफ द सेट ऑन द फायर बॅट्समन फेसिंग ऑफ द कॅप्टन्स लास्ट वन सेकंड बॉल. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग. डीप एक्स्ट्रा कव्हर. हो गुड स्टॉप. एवढी झिंजरी आली ना त्याचा हात स्पष्ट करतोय चोळू का नको चोळू. एवढा झिंजार आले बॅट मधून मारलेला चेंडू सिल्मी डाऊनला. मित्र आम्ही समजू शकतो त्याची ताकद, त्याचे ते स्ट्रोक खेळण्याची अवगत असलेली कला. फक्त सिंगल मिळाली. 2 वाईट नाही तर 2 चेंडूचा खेळ आता या ओव्हरमध्ये झाले समाप्त. 52 लगे. आता सचिन आहे समोर. सचिन रजक. क्लेवर बॉलिंग बाय टीम कॅप्टन. क्लेवर बॉलिंग. सिंधी असे रनआउटची पहिला विकेटचं पतन. पहिला विकेट सॅक्रिफाईस केला योगेशसाठी सचिन रजकने. जेव्हा 14 ओव्हर असताना तो माघारी. पहिलं विकेट झालं पतन जेव्हा धावा आहे तिच्यापुरती वाशे टीमच्या 52 पहिला गडी बाद. अतिशय दर्जेदार क्रिकेट. RSA प्रेझेंट RSA रबर बॉल चषक 2026 कश्मकश पर्व 5. पहिला बॅट्समॅन आउट होताना 10 चेंडू समोर गेल्या सचिन बनवले. 2 षटकार असे 14. जेव्हा टीम आहे 52 अजून 3 चेंडूचा खेळ शेष आणि मैदानाच्या आत एक स्टायलिश प्लेयर चेतन शिंदे. शांत स्वभाव. याला शिशी तांडील जे 40 प्लेस आहेत. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा चेतन शिंदेला पाहतो तेव्हा आठवणी जागे होतात अर्थातच न्यूझीलंड प्लेयरच्या. शांत स्वभावाचे खेळाडू जस्ट लाईक द सेम चेतन शिंदे.
जॉईन टू योगेश. कोणाला आदरणीय अक्षय पाटील यांचं उद्या आगमन या स्पर्धेच्या दरम्यान मी या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांचा वाढदिवस अक्षय रमाकांत म्हात्रे यांच्या वतीनं अगदी मनापासून स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 52-1 अशी सद्यस्थिती मैदानाच्या आत चित्तन आलाय साथीला योगेश जो खेळते 34वर. 5 षटकांची आतिषबाजी केली आहे. ओ माय गॉड, इज अनदर फॅन्टास्टिक स्ट्रोक. स्लॉक स्वीप ओव्हर द मिड विकेट एस वेअर लाईक षटकार. मिड विकेटच्या डोक्यावरून एक अतिशय देखणा षटकार कॅप्टनच्या विरुद्ध. 6वा षटकार बॅटमधून योगेशच्या. अपॉली घेतली अगेन्स्ट टू टर्न. व्हेरी डिफिकल्ट एनी राईट बॅट्समन टू अगेन्स्ट टू टर्न टू हिट आउट ऑफ द पार्क. 6वा षटकार 40 वर जाऊन पोहोचलाय. 2 मध्ये मारले अर्धशतक पूर्ण करेल. येस, फ्लॅट येईल का? आणि इथेच मात्र एंड ऑफ द इनिंग. पकडला झेल मिड विकेटला आणि संपवला. बेहतरीन खेळ. 14 मध्ये 15 मध्ये 40 धावांची बेहतरीन इनिंग. 6 षटकारासहित 40. वेल डन गॅरो. दुसरं विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहू शकतो कॅप्टनच्या हातात ही बडी मसली. राईट आर्म राऊंड द गेट. अगदी इनकटर, लवली इनकटर. मजा आणली हा इनकटर दाखवताना की स्कोरच्या माध्यमातून. मिड स्टंप पडला त्याच्यानं चेंडू अंगावर. नो एक्स्ट्रा रम. सटीक सोच होती बॉलरची. चेंडू एक्स्ट्रा मूव्ह झाला नाही. परफेक्टली शार्प इनकटन जस्ट लाईक द गिलेन नागरा. आणि तिथे टायमिंग मात्र करू दिलं नाही इनकटरने. जाळं विणलं होतं ते जाळ्यात अडकला. बॅट्समॅन 1 टू गो. 1 बॉलचा खेळ बाकी. 58 लागल्यात. 40 धावांची बेथिरिंगचा झाला सेवेट. गॅरो परतला 40 वर ज्यामध्ये खेचले तब्बल 6 षटकार. आमची आतिषबाजी. 1 टू गो. 1 चेंडूचा खेळ. कॅप्टन बॉलिंग मार्कवर. नितीन सुतार आलेत. एक्सपिरियन्स बॅटर ऑलराऊंडर. आणि खास मध्ये त्याने आता 58 झाल्यात 2 गडी बाद. 58. शेवटचा बॉल आहे बॉलिंग मार्कवर. स्वतः टीम कॅप्टन एक बेस्ट किमती विकेट अक्षरशः हैदोस घातला होता. मार झोडचा खेळ. अगदी षटकारांची आतिषबाजी करताना आपण गॅरूला पाहिले. त्याचेच खेळी मात्र संपासून द ग्रेट इनकटरने. सुपर मजा आली त्या इनकटरने. एकदम साजेसा इनकटर बाय टीम कॅप्टन अँड टेक द विकेट. विकेट मात्र मिळाली गॅरी सारखे विध्वंसक धुमाकूळ करणार बॅटरची. शेवटचा बॉल खेळण्यासाठी स्ट्राईकला. पेज क्युटर ही भूमिका अतिशय सुरेख. शेवटचा बॉल. 58 झाले. जास्त वेळ घेऊ नका. अगोदरच मॅचला सुरुवात खूप उशिराने झाले. 5 बॉल झालेले आहेत. पहिला वाईट, दुसरा वाईट प्लस, पहिला वाईट प्लस, त्यानंतर सिंगल, विकेट, षटकार आणि विकेट. 5 कसे 4च झाल्यात. 4 झाल्यात. येस 4. पहिली सिंगल आलेली होती. म्हणजे शेवटचा बॉल आहे समोर. खूप छान असं पेज क्युटर. शेवटचा बॉल. लास्ट बॉल टू गो. कॅप्टनच्या विरुद्ध डावखोरा बॅटर आता नितीन. अनुभव खूप आहे नितीनकडे. ओ फिरवले बॉल. दॅट इज अ सट्टिक. हॅलो. येस फेअर डिलिव्हरी आहे. अशा प्रकारे 1 इनिंगचा खेळ इथे संपलेला आहे. इच्छापूर्ती वाशेगाव टीमला आमंत्रित केले होतं. टॉस जिंकल्यानंतर करंजा माता सिरिवणे टीम कॅप्टन प्रथमेश आणि 4 ओव्हरमध्ये 40 धावांची बेहतर इनिंग. 15 चेंडूमध्ये 6 षटकारासाठी सजवले योगेश गुरुनाथ भगत गॅरोने. आणि टार्गेट मात्र आला 59 धावा. गॅरो गेल्यानंतर कुठेतरी मग सिमेंट ठेवलं आणि एक विकेट घेताना मात्र अतिशय चांगले कमबॅक करून दिलं तर टीम कॅप्टन करंजा माता शिरवणे टीमच्या कॅप्टनने प्रथमेशने. लक्ष 59 4 ओव्हरचा खेळ.
15 चूक 60. बरं, प्रत्येक ओव्हर मागे आता 15 धावांच्या सरासरीने 60 धावांचं लक्ष समोर आहे. विरोधी टीम अक्षरशः विचार केला तर जसं तसं उत्तर देण्याची क्षमता सोनूही राखू शकतो. त्याच्या जोडीला विराज आहे. स्वतः कॅप्टन प्रथमेश चांगली बॅटिंग करू शकतो. आणि जर महबूब असेल ना तर अजूनही मात्र मजबूत मिडल ऑर्डर बॅटिंग साईड होऊ शकते. खास करून करंजा आता मॅच रंगेल यामध्ये मात्र शंका नाही. 15चा जरी सरासरी पावसाळी रबर बॉल. चला नेक्स्ट मॅचसाठी आम्ही विनंती करतोय दोन टीम कॅप्टन मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर टीम कॅप्टन आणि गोठवली 11 गोठवली टीम कॅप्टन संघनायक येतील, कारण एक इनिंग ब्रेक झालं. अरे से रबर बॉल चषक 2026 पर्व 5 लाडक्या आपल्या आज अक्षयचा वाढदिवस आणि पर्व 5 त्याच्या वाढदिवसा नेहमी सातत्याने ही 18 तारीख आपल्या समोर असते. 12 टीमचा सहभाग. प्रथम 20,000, द्वितीय 10,000 आणि तृतीय क्रमांकाचा ड्रोक कॅश 5,000. त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी प्रत्येक 1, 2, 3 टीमला आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. त्याचबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर अँड बेस्ट बॅटर यासाठी वैयक्तिक पारितोषिक देऊन आजच पारितोषिक सोहळा संपन्न होईल. येस, पावसाचा आणि हलक्याच्या सरी मात्र आता थोडंसं अजूनही मात्र गोलंदाजीची जी बाजू आहे त्या हलक्याच्या सरी त्यांच्या फेवरमध्ये जाईल. त्यांच्या पक्षामध्ये जाऊ शकतो सरी, कारण ओलसरपणा येईल. थोडीशी कोरडी झालेली ड्राय झालेली खेळपट्टी आता स्किट होईल आणि स्किटमध्ये थोडीशी दादेगिरी झाली. फक्त ॲक्युरेसी ही फक्त तुम्हाला ठेवायला लागेल खेळपट्टीवर. अथवा जर एखादा फटका बसला ना तर आउट ऑफ द पार्क. फेकण्याची क्षमता राखतो सोनू. सोनूच्या जोडीला आता येईल आय थिंक विराज आणि सोनू अशी जोडी नावाजली जोडी. खूप धुमाकूळ घालतो, ज्याप्रमाणे गॅरो घालतो त्याप्रमाणे सोनू घालतो, त्याप्रमाणे विराज चांगली बॅटिंग करतो. महबूब चा विचार केला तोही मात्र अक्षरशः भन्नाट फॉर्ममध्ये. त्यासाठी 59 धावा 15 धावाच्या आसपास प्रति षटकामागे ही सरासरी आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रिन्स फ्रॉम दिवाले याच्या मिठी वाणीतून खऱ्या अर्थाने उद्घाटन सोहळा संपन्न होताना निवेदक म्हणून नंतरची मॅच त्यांच्याच मुखातून आपण ऐकली. अतिशय दर्जेदार वाणीमध्ये तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी आवाज आतापर्यंत बनवून राहिली आहे प्रिन्स. कव्हर करताना आमचा कॉमेंट्री बॉक्स. चला खेळ थांबू नका, मी विनंती करतो. 4 ओव्हरची मॅच 59 धावांचा टार्गेट आता समोर घेऊन सोनू. काय खेळ राहिले, कित्येक खेळ त्याच्या मनमोहक असतात. मग ती आई एकविरा मित्रमंडळ तो एकविरा चषक असो किंवा ओम साई मित्रमंडळ ती आजी स्पर्धा, अन्यथा लफडा चषक असो, कित्येक स्पर्धेमध्ये गुरुवर चषक असो, त्यामध्ये या बॅटरला खेळताना त्याचे इनिंग पाहताना त्याचं जबरदस्त टायमिंग पाहताना त्याचं मुवमेंट जसं वापरतो ना गॅरो तसं मात्र पॉपिंग सहजगत्या वापरतो आणि फेकून देतो लांब लचक कोणत्याही बॉलरला सीमारेषेच्या बाहेरून. नाव आहे अरविंद राणा सोनू, क्लास क्रिकेटर. अग्रेशन जर बघायचं असेल तर मजा येते, पण कधीच अंपायरवरती ओरड जाताना अग्रेशन त्याचं आम्ही पाहिलं नाही. आजपर्यंतचा इतिहास आहे. फक्त जी धमक असते, जे कडे शब्द बोलायचं असते, जे खडे बोल सांगायचे असतात ते आपल्या टीमच्या खेळाडूंना सांगत असतो. आणि त्याचा आदर म्हणून, त्याचा रिस्पेक्ट म्हणून प्रत्येक जण मात्र त्याचा रिस्पेक्ट करत असतो. कारण जेवढा ओरडतो ना तेवढा तो जिंकून देतो ना. आम्ही पाहिलं जिग्नेश जोशीला कसं त्याने अगदी कमरेवरती उचलून घेतलं होतं जेव्हा त्याने मॅच जिंकली होती लफडा चषकमध्ये अगेन्स्ट द कुमार 11 तुर्बे. जेवढा प्रेम करतो त्याचं ॲग्रेशन तेवढं पाण्यासारखं असतो. तो सोनू होता स्ट्राईकवरती. सोनू अरविंद राणा ऑन द स्ट्राईक. आणि पहिलं ओव्हर इकाश बघायला मजा येईल. 2 तगडे ऑलराऊंडर आणि महान अष्टपैलूचा खेळ पाहिला ना. 3,300 विकेट मात्र प्राप्त केले. 350 विकेट आता प्राप्त केले सर रवींद्र जाडेजा आणि सर इयन बॉथम, सर कपिल देव निकंज यांच्या शर्यतीमध्ये डॅनियल विटरी असो आणि चौथा आपला सर जाडेजा रवींद्र जाडेजा टू जॉईन
द ग्रेट टेस्ट क्रिकेट. चला टॉससाठी आम्ही आमंत्रित करतो. नेक्स्ट मॅच महेंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर आणि त्याच्या विरुद्ध गोठोली 11 गोठोली यजमान संघ. मॅच चालू राहील. आम्ही टॉस घेतो. गोठोलीचाच नाही. चला यजमान टीम आपल्या टीमचा कॅप्टन प्लीज तिथे आहे, हरकत नाही आहे. त्याच्या बिहाफ इज डेप्युटी पारस पाटील हे टॉस घेतील. पारस मोरेश्वर पाटील यांचे शुभ हस्ते मी विनंती करतो. अक्षय पाटील यानं आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. पहिला बॉल. येस, व्हॉट अ स्टार्ट. ज्याप्रमाणे गॅरोने स्टार्ट केले अगदी त्याच्या विरोध पहिल्याच बॉलमध्ये त्याचं स्वागत करताना नाव आहे सोनो अरविंद. दरारा निर्माण करणं अगदी स्ट्रेट बॅट. टॉस घेतली जाते. अर्थात नेक्स्ट मॅचची मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर आणि त्याच्या विरोधामध्ये गोठोली 11 गोठोली टीम कॅप्टन. 4 ओव्हरची मॅच. पहिल्याच बॉलमध्ये दर्जेदार षटकार. येस सर. मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर टीम कॅप्टन. 4 ओव्हरची मॅच आहे मित्र. निर्णय आमच्या परत त्वरित कळवा. पहिल्या बॉलमध्ये षटकार. थोडंसं प्रेशर असेल काय. 2 दिग्गज आहेत. ग्रेट ऑलराऊंडर ऑफ द ओ माय गॉड द फॅब्युलसली. परंतु 360 मैदान. नो चान्स टू एनी फिल्डर. पण 180 मैदान आणि तिथे सिंगल मिळते. बेहतरीन स्ट्रोक यार. नजाकत होती. गैरोने या बॉलमध्ये केलेला चेंज ऑफ द पेस. थोडंसं ओळखण्यामध्ये देर जरूर होते. त्यावर मात्र स्वीप केलं नाईसली बाय अरविंदनं. सिंगल घेतली आहे. 7 धाबा जेवढ्या अरविंद राणाच्या नावे तेवढ्या टीमच्या नावावर 7. करंजा माता सिरवणे आता चेस करताना 59. 4 ओव्हरची मॅच. पहिली ओव्हर हाताळताना ज्याने बॅटिंग करताना 40 धाबांची ताबडतोब खेळली गॅरोने. योगेश भगत गॅरो. चला बॉल तिथे असतील तर त्याच बॉलने खेळावं. ते बोलता नाही येणार ना. पहिला बॉल षटकार, दुसरे सिंगल. आता 22 बॉलचा खेळ मात्र शेष आहे. शिल्लक राहिला आणि 52 धावांची आवश्यकता. हे टार्गेट सेट आहे केलेलं आहे इच्छापूर्ती वाशी गावनं. करंजा माता सिरवणे टीम समोर. गॅरोज बॉलिंग मार. बॅटिंग करताना अक्षरशः पिसे काढली बॉलरची. 6 षटकाने 40 धावांची बेहतरी इनिंग. 15 बॉल घेतले फक्त. बातचीत केली जाते एकदम शांत स्वभावाचा. आमचा चेतन शिंदे बातचीत करताना गॅरो सोबत. 2 बॉल काही करू शकतो. इज अ बेहतरीन ऑलराऊंडर. चल बॉल पटापट निवडा कारण अजून तब्बल ही फक्त मॅच 4थी आहे. खूप उशिराने मात्र सुरू झालेली मॅच. तब्बल आजच्या एक दिवशी या शृंखलेमध्ये 11 सामने तब्बल खेळवायचे आहेत. श्रीकृष्ण मित्र मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आमचे छोटे बंधू प्रकाश किसन मडवी यांच्या मार्फत आपल्या लाडक्या अक्षयला या स्पर्धेच्या दरम्यान खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या श्रीकृष्ण मंडळाने मात्र संपूर्ण शुभेच्छा दिलेल्या. थँक्यू सो मच प्रकाश मडवी अँड श्रीकृष्ण मित्र मंडळ. कारण जेव्हा आम्ही सांगत होतो लाईट थोडीशी गेलेली होती आणि तिथे आवाज आपल्या कानापर्यंत आम्ही पोचू शकलो नव्हतो. 7 धाबा आहे. खेळ थांबला आहे. बॉलची निवड केली जाते. त्यासाठी अधिकचा वेळ मात्र घेऊन एवढंच आमचं म्हणणं असेल. कारण तब्बल अजून बरेचसे सामने बाकी आहेत. तब्बल 7 सामने अजून बाकी आहे. ही पकडून 8 फक्त 3 सामने झाले आहेत पहिल्या गटामधले आणि 3 सामने 2 सामने जिंकून रुद्र इलियन मापे याने प्रवेश गटातून सुपर 3 मध्ये मिळवलाय. पहिली टीम जाऊन धडकले सुपर 3 मध्ये. अरे से रबर बॉल चषक 2026-5 मध्ये आपण पाहतो अतिशय लाडका आपला अक्षय आणि त्याचा वाढदिवस त्याचा औचित्य साधून सालाप्रमाणे याही वर्ष म्हणजे पर्व 5 घेऊन येतोय. अरे से प्रेझेंटेड अरे से रबर बॉल चषक 2026. एकदम स्टाईलमध्ये आमचा सोनू कधीच प्रेशर घेत नाही. तो प्रेशर वाढवतो. मग कोणती गंभीर असो, सिच्युएशन किती गंभीर असो, नाही बा ही प्रेशर सज्ज जातं. आता 2 वाघांची टक्कर. एक कोणता तरी घायल होता. निश्चित प्रेक्षकांना आवडतं. सुपर बॉलिंग यार, सुपर बॉलिंग.
जेवढा स्लोवन तेवढा सन्मान दिले. एका मोठ्या खेळाडूने दिलेला हा दुसऱ्या खेळाडूचा आदर करताना सन्मान. डिफेन्स पहिला षटकार, दुसरी सिंगल आणि नंतर डॉट. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत गॅरोने आणि 3 मध्ये एक षटकारासाठी ते 7 बनवल्यात आणि तेवढ्याच बनवून दिल्यात टीम करंजा माता सिरियन टीमला. अर्थातच सोनू याने अरविंद राणा बरोबर मध्यामध्ये. ताकद बरोबर आहे असा स्वाना सांगतोय. दोघं तगडे आहेत आणि पहा जंगी सामना. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप. टायमिंग नव्हतं, अगदी कुरवळत गेलं. जे ग्रीनी आहे गवत आहे त्याला अगदी चुंबन घेऊन होता. हा शॉर्ट स्वीप मिस टायमिंग स्ट्रोक बाय सोनू. फक्त सिंगी मिळते. क्लेवर बॉलिंग, इंटेलिजंट बॉलिंग. अगदी भेदकतेमध्ये गतिमंदाच्या प्रेमात न पडता त्याच्या भ्रमात न पडता सॉलिड बॉलिंग. गतीमध्ये परिवर्तन. प्रत्येक पिचिंग केल्या तर वेगवेगळ्या ठिकाणी टप्पा आणि त्याचं उत्तर पहा. 4 मध्ये नंतर फक्त 2 दिल्यात. सुपर बॉलिंग याला म्हणतात. दॅट इज अ बेस्ट इज बेस्ट बॅटल. सुपर बॉलिंग यार, तारीफ करतो आम्ही गॅरो. किती तोकडा ठेवला टप्पा पहा. अगदी हाफ ट्रॅकच्या अगोदर 1-2 इंच मात्र बॉल त्याने डिलिव्हर केला सटीक आणि सरळ हातात. जेव्हा दोघे दिग्गज मिळाले होते, शांत स्वभावाचा विकेटकीपर चेतन आला होता साथीला, बातचीत झाल्या. त्याच्यानंतर कम्प्लिटली गेम प्लॅन काय झालं पहा. त्याचा नतीजा खूप सुंदर दिसताना. डॉट. सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. क्लेवर क्लीन बॉलिंग पहा. पहिल्याच बॉलमध्ये षटकार मारल्यानंतर काय धावसंख्या जशात तसं उत्तर मी म्हणेन. कारण पहिल्या इनिंगमधल्या पहिल्या ओव्हरमध्ये अगदी तेवढ्या धावा त्या. सिंगल आहे का वेदांत? सिंगल म्हणजे 9 झाल्या. आणि पहिल्या इनिंगचा आरंभ करता गॅरोचाही पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. अरविंदचाही मात्र पहिल्याच बॉलवरती पहिला षटकार आणि एंड मात्र झाला होता ओव्हर नंतर 9. मजा येईल मॅचला. हे संकेत देतोय 9 आकडा. 9 G9 दॅट इज ग्रेट. वारदात मिथुन चक्रवर्ती आणि तोच आकडा मात्र इथे स्कोर बोर्डती. चला जास्तीत जास्त वेळ घेऊ नका. मी विनंती पुन्हा एकदा करीन. अगोदरचा हा सामना खूप उशीर झाला मित्रांनो. डोंट बी स्पेंडिंग टाइम एक्स्ट्रा. ही विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. आम्ही समजू शकतो प्रत्येक बॉल प्रत्येक जमावट करतो थोडंसं वेळ लागतोय. पण 12 टीम 11 सामने ही खरी कसोटी असते कोणत्या आयोजकाची. पण त्यानंतर एक ओव्हर तसं होऊ नये. कमीत कमी फायनल प्रेक्षकांच्या पाहण्यासाठी 2 ओव्हरची निश्चित खेळायला आवडेल. पहिल्या ओव्हरचा खेळ झाले समाप्त. 59 लक्ष बनल्यात पहिल्या ओव्हरच्या समाप्ती. राहिल्यात 18 मध्ये आता कंपल्सरी 50 धावांची आवश्यकता. इच्छापूर्ती वाशेगावच्या विरुद्ध मध्ये चेस करण्यासाठी करंजा माता सिरवणे टीमला 18 बॉल आणि 50 रन. बॉलिंग मार्कवर इच्छापूर्ती टीम कडून विजय, आय थिंक विजय कुमार नॉट विजय. डीप कव्हर आहे त्याच्या बाजूला. काय म्हणतात डीप एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ. पहिला बॉल शॉर्ट ऑफ बेंचचा चेंडू होता. इट्स पिचिंग ऑफसाइड ऑफ स्टंप डिक्लेअर अंपायर वेदांत बच्चू. वाईड. पहिला बॉल वाईटने सुरुवात केली कुमारने. टी शर्टला अगदी बॉलचा ओलसरपणा गायब करताना कोरडं करताना सज्ज झालं. वाईट नंतर समोर सोनू बॅकफूट बजावता टायमिंग नव्हतं. पंच केलाय. ओ स्किड झालाय पण सांभाळलं पहा. त्यानंतर सिंगल मात्र घेतली या बॉलवरती. एलकाचा पंच करण्याचा प्रयत्न करतो पण अंदरुनी ऑफ द बॅट बादच्या आतल्या बघायला लागला. स्किड झाल्यानंतर स्वतःला सांभाळलं. उठल्यानंतर मात्र प्रयास केला. प्रयास करताना स्वतःला जाऊन ताबा ठेवताना चेंडू अडवला आणि 2 धाबा जिथे घेण्याचा बेत होता त्या बेतला हाणून पाडला त्या फिल्डरने. गुड फिल्डिंग. 11 धाबा 0 गडी बाद. बॉलिंग मार्कवर कुमार. चांगला स्ट्रोक. आता बॅटमधून सावरले. तारीफ करतो आम्ही. एवढ्या लांबून मात्र त्यांनी कलेक्शन केला. अगदी छोट्या चणीचा कोल्हापूरगा डिस्क स्पेलिंगमधून. ज्याप्रमाणे माशीगाव 11 आपण अंडर 9चे बरेच खेळाडू पण या टीममध्ये गॅरोच्या आणि मी नितीन सुतारची निश्चित तारीफ करेन. त्यांनी भर दिलाय. ज्याप्रमाणे वाशीगाव आपला दुसरी फळी करताना बिचार ओ फुल टॉस सोडणार नाही मित्रा. ताकद तुफानी आहे. झेल पकडलाय काय. झेल इथे सोडला गेलाय. चान्स आहे रनआउटची. झेल सुटलाय पण रनआउट. फलंदाज
बीमरसाठी मात्र रिव्ह घेतलाय सोनूने. बीमर जर सक्सेस झाला तर तो एक व्ह्यू कायम राहील, अदरवाईज जर लॉस झाला सोनू तर 0. त्यानंतर मला संधी नसेल. बीमरची मागणी केली आहे सोनूने. इट्स अ नो बॉल. रिव्ह सक्सीड बाय सोनू. रनआउट झालाय. ही थोडीशी मात्र कुठेतरी केलेली चूक. झेलगुनू फायदा नव्हतं पण सटीक काम केलं. कंपनीचा वर स्पष्ट पाहिलं की स्कोरच्या माध्यमातून आणि निर्णय दिलाय सोनूच्या फेवरमध्ये. रिव्ह सक्सीड म्हणजे त्यांचा रिव्ह आहे तो कायम राहील. बॅट्समन जरूर बाद होईल. नो बॉल प्लस 1. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मात्र विकेट गेली. मैदानाच्या बाहेर विराज परतलाय. एक षटकार साईने मात्र एकदम अटकेल्यानंतर 9 जाऊन पोचलेला आहे अरविंद सोनू. नाव न्यू मॅन इज कमा टू जॉईन सोनू. करंजा माता सिरवणेकडून सिद्धेश. पहिलीवर झालं पूर्ण गॅरोनं 9 धावा. फिंगर्स रोल केले होते पण अचूकता पहा. त्याची ॲक्युरेसी बिलकुल साजेशी नव्हती. इट्स पिचिंग ऑप्शनच्या खूप बाहेर वाईड. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या हलकेसे पुढे जाताना पिछा आहे करताना 59 धावांचं लक्ष ठेवलं आहे सोनू. आता कुमारच्या विरोधामध्ये एक षटकार पहिल्याच बॉलमध्ये आणला होता विरोधामध्ये गॅरोच्या. बॅकफुटवर टायमिंग नाही. अगदी गवताला कुरवाळून गेला. शॉट्स वेलेगच्या ठिकाणी सिंगल गेले. दुरून शतरक्षण येईल. फील्ड करे चान्स फॉर रनआउटची संधी जरूर होती पण सुरक्षित पोहोचलाय सोनू. 2 धावा अर्जित केल्या. 2 धावसंख्या पुढे नेतोय टीमला सोनू. करंजा माता सिरियन टीम आता जाऊन पोहोचले 17 वर 1. 9 चेंडूचा खेळ झाला समाप्त. विचार केला तर अजून 15 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता. 15 गेंदे 42 रन. जोपर्यंत सोनू असेल ना तोपर्यंत मात्र स्वस्थ बसणार नाही. इच्छापूर्ती भाषेवर स्वस्थ बसू देणार नाही. 100% इज द फिनिश्ड. व्हेरी डेंजरस मॅन. ही विकेट अतिशय महत्वाची आहे इच्छापूर्ती भाषे टीमला. बॉलिंग मार्क कुमारच्या विरुद्ध सोनू. येस व्हॉट अ शॉट ऑन जॅक. क्विक व्हेरी क्विक शॉट अँड सिक्सर आउट ऑफ द पार्क. म्हणून म्हणतो ही विकेट जेवढं लवकर मिळेल ना तेव्हा मात्र मॅचमध्ये कमबॅक करेल. अदरवाईज इज अ व्हेरी डिफिकल्ट. खूप मात्र कठीण गोष्ट होऊन जाईल. लुक ॲट दॅट. कुमारचा बॉल फिंगर सूल बॅकफुटवर गेलाय. शटम पुल इज सक्सेसफुल. धावसंख्या 23. 42 पाहिजे होत्या. आता 14 म्हणजे 36. 6 मॅनेज केल्यानंतर 36 राहतात. मॅच बनवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल मात्र पुढं टाकले त्याने. अतिशय दर्जेदार क्रिकेट. आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके अक्षय रमाकांत म्हात्रे यांचा वाढदिवस. आणि वाढदिवस स्पेशल कसा करावा याला निश्चित तुम्ही विचारा. ते सांगतील. दोन्ही दिग्गजांचं आम्ही ज्याने समाजासाठी समाजोपयोगी भरपूर कार्य केलेत त्यांना वाढदिवस असा आम्ही रिकामा ते कसा देणार. त्यासाठी दोन्ही मग ते अनिकेत असतील किंवा अक्षय त्यांचा वाढदिवस आम्ही धूमधडाक्यामध्ये साजरा करणार. आणि त्यासाठी क्रिकेट हे माध्यम. व्हॉट अ लवली चाबुक शॉट. ओह माय गॉड. इज अ व्हेरी गुड हॅमरिंग पॉवर. तुफानी ताकद ओर द एक्स्ट्रा कव्हर अँड सिक्सर. म्हणून मोठी विकेट मिळालं तर स्वस्थ अवस्थेमध्ये जाईल. अदरवाईज अस्वस्थ करून जाईल. सलगचा दुसरा षटकार. 9 चेंडूमध्ये 24. जेवढ्या जलद गतीने बॅटिंग करताना तोडफोड करत होतो गॅरो तशी सेम स्टाईलमध्ये आता मारझोड केली अरविंद.
बॅकफुटवर गेला, चाबुक शॉट ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर, आला षटकार. 29 धावा. आता 13 बॉल आणि 30. मॅच जवळ आणताना किती अंतर फरकाने कमी झालेलं आहे 2 षटकाराने विजयाचं आणि बॉलचं. अलॉन द ग्रास, त्याच्यानंतर सिंगल घेतली का त्याला मग आता शेवटचा बॉल आहे आणि यानंतर 12 बॉल जास्तीत जास्ती मी खेळेन असे प्रकारे 2 ओव्हरचा खेळ. अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर करंजम आता सिरवणे 30 वर 1. येणारा चेंडू आता शिल्लक आहेत 12. 12 मध्ये कंपल्सरी 29 रन 29. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे झालेला आहे. बगटातील दुसरी मॅच आपल्या भेटीला मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर आणि त्याच्या विरुद्धात यजमान गोठोली एलिमेंट गोठोली. टॉस जिंकले प्रतिष्ठान मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर टीम कॅप्टन. 4 ओव्हरची मॅच असेल. दुसरा राऊंड आम्ही घेऊन येऊ. 3 ओव्हर्स जबरदस्त बॅटिंग. म्हणून तर विराट कोहली त्याचं ॲग्रेशन त्याचं गेम आणि तसंच आम्ही सोनूला पाहतो. जस्ट लाईक द सेम क्वालिटी ऑफ द विराट कोहली, ॲग्रेशन अँड परफेक्टली रन मशीन ऑफ द टीम. जे करतो विराट कोहली आपल्या भारतीय टीमसाठी तेच करतो शिरोणी टीमसाठी. रन मशीन अरविंद सोनू, ग्रेट बॅट्समॅन, ग्रेट बॅटर. दहा चेंडू मध्ये 25 धावांची एक बेहतरीन इनिंग. आता चेंडू राहिले शिल्लक 12 आणि 12 मध्ये 29 आणि ओव्हर क्रमांक 3 वर एक्सपिरियन्स मॅन बॉलर सुपर. ओ माय गॉड, येस, जी विकेटची तलाश, ती विकेट अखेरकार पिच क्रिएटर अँड एक्सपिरियन्स मॅन बॉलर नितीन सुतारच्या हाती लागली. अरविंद राणा सोनूची विकेट कॉट फर्स्टली बॉल बाय नितीन सुतार. डिसमिस डिस्पॅचर. आता इथून माझं कमबॅक करण्याची मोठी संधी प्राप्त करून दिली नितीन सुतारने. म्हणून 2 खेळाडू सोडले ना, सर्व्हर अंडर 19. मी तारीफ जसं प्रवीण भगतची करतो तसंच गॅरोची आणि नितीन सुतारची करेन. कुठलाही टीम आपला मात्र कुठेही कमी पडणार नाही विना खेळाडूंच्या. कारण त्यासाठी त्याने दुसरी टीम मजबूत करण्यासाठी अगदी मनाचा निश्चय केला. त्यासाठी श्रेय जाईल. 11 बॉल आणि आता 29. पहिल्या डाऊन. व्हॉट अ सेलिब्रेशन. अंडर 19 म्हणूनच म्हणतो मी अंडर 19. 19च्या खाली फक्त चेतन फक्त सोडला आणि 3 खेळाडू, त्याच्यानंतर 2 खेळाडू. 3 सोडले ना तर सर्वच खेळाडू तुम्हाला अंडर 19चे दिसतील. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ सेलिब्रेशन ऑफ द फर्स्ट स्लिप कॉट टेकिन. फुल टॉस दिली आहे. फुलटॉस हवेमध्ये आहे का बाहेर. व्हॉट अ बॅक टू बॅक 2 धक्के. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच when very first ball caught slip and ball by नितीन. त्याच्यानंतर सलगचा दुसरा विकेट. असं होतं. मी म्हणतो तो जोपर्यंत अरविंद राणा सोनूची विकेट पडणार नाही तर मॅचची कोणतीच संधी तुम्हाला तो देणार नाही. जशी विकेट गेली राणाची तसंच आलेला सिद्धेश जसा आला तसा गोल्डन टचचा शिकार होताना त्याची पावलं मैदानाच्या बाहेर. डगआउट 30 वर. प्रथम आउट झालेला. पहिल्याच बॉलवरती प्रथमची विकेट. आता त्या जागी ज्याने पहिला षटकार खाल्यानंतर कमबॅक करताना फक्त 9 धावा दिल्या होत्या ओम श्री राठोड तो जॉईन सिद्धेश. अशा परत 30 वर 3. तू चल मैया अँड बॉलर गोज टू द हॅट्रिक नाव. यू वॉन द हॅट्रिक. नितीन सुतारला ही हॅट्रिकची सलग 3रा विकेट मिळेल का आणि पूर्ण करेल. अरे से रबर बॉल चषक 2026-5 पहिला बॉल ठरेल का हॅट्रिक घेणारा. जाऊया मैदानाकडे आणि हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी ओम श्री राठोड फेस करणार. सध्या स्थिती आहे 30 वर 3. येणारा 10 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. 10 मध्ये 29 धावा. सुपर बॉलिंग आहे. टर्न केले टप्पा पण नॅचरल आउटस्विंग इज अ गिफ्ट ऑफ द गॉड ऑफ लेफ्ट हँडर बॉलर. कडक बॉलिंग यार. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल विकेट, तिसरा डॉट. प्रेशर वाढवताना नितीन एक्सप्रेन बॉलर अतिशय अनुभव गोलंदाज तो शेअर करताना. चौथा बॉल. हो हो मागून 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 कटर झाला नाही बॉल. आदरणीय स्वप्नील पाटील जे नेरूळचे आहेत, मंदार म्हात्रे आहेत, त्यांना मी विनंती करतोय आपण या मंचावर. अक्षय आपल्या ऑफिसमध्ये आपली प्रतीक्षा करीत आहेत.
आदरणीय स्वप्नील पाटील नेरुल आणि मंदार मात्रे जे ऑफिस आहे ना, ऑफिसमध्ये आपली प्रतीक्षा करीत आहेत. तिथे आपल्याला संबंधन केलेलं आहे. आपलं सरचे स्वागत आहे. अरे सर, रबर बॉल चषक 2026 पर्व 5 मध्ये स्वागतम सुस्वागतम. काय वोट टाकले, प्रेशरवर आणलेला हा बेहतरीन ओव्हर. आता धावा जाते 32 येणार 8 मध्ये कंपल्सरी 27 धावा. मॅच आता कठीण होऊन बसले. जेव्हा सोनू होता तेव्हा अस्वस्थ केलो, तेव्हा प्रचंड मैदानामध्ये प्रेशर होता, दबाव होता. जशी विकेट पहिल्या बॉलमध्ये घेतली नितीनने, चालाकी होती योगेशची. आता काय करावं, फक्त पर्याय उरलेला आहे नितीन नावाचा. दॅट इज अ गुड कॅप्टनशिप बाय योगेश ऑन द फील्ड इच्छापूर्ती वाशेगाव. 8 चेंडूचा खेळ बाकी 8 मध्ये 27 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवरती ओमश्री आणि बॉलिंग मार्कवर पिच क्युटर म्हणून ज्याने खूप छान असे का बॅकफुट गेल्या जागा मध्ये टर्न झालेला बॉल. व्हॉट अ लवली स्टॉप ऑफ द शॉट मिड ऑन. ओ हो, बॅकिंगला नव्हतं चेतन. त्या संधीचा पुरेपूर फायदा. जिथे 1 होती डायरेक्ट हिट, मत चांगलं होतं पण बॅकअप हा मेन जो फॅक्टर होता तो ते नव्हता. जिथे 1 होती ते 2 काढल्या. आता राहतात 7 मध्ये कंपल्सरी 25 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. करंजा माता शिरवणे अगेन्स्ट टू द इच्छापूर्ती वाशेगाव. बॉलिंग मार्कवर एक्सपर्टमॅन बॉलर नितीन सुतार. फटकावले अगेन्स्ट हवेमध्ये बॉल. डीप स्वर्लेच्या वरून जाईल का, पकडला जाईल झेल. व्हॉट अ कॅच. हलक्याच्या सरी असताना चिकटपणामध्ये घट्ट मिठी मारली त्याच्या फसाने बॉलला आणि अलगद कवेमध्ये घेताना फलंदाजाला सरळ पाठवलं तंबूच्या आसऱ्याला. आणखीन विकेट. विकेट क्रमांक 34. स्ट्रोक पावा. लाजबाब स्ट्रोक होता, पण कुठेतरी पावसाच्या सरी त्या येताना सरी आकाशामध्ये थोडासा अडथळा जरी येत होता, पण काय प्रॉपरली मॅनेज. द स्टँडर्ड वाढवणं क्षेत्ररक्षक. गुड कॅच जज अँड बॅट्समॅन इज आउट ऑफ द डगआउट. 34 आता जिन्मय जोशी. मॅच फसली आता मी म्हणेन. 6 मध्ये कंपल्सरी 25. 6 घेते 25 रन. 3 षटकाचा खेळ पाहिला. अगदी टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच या ओव्हरला पाहिलं जाईल. कारण या ओव्हरमध्ये धावा तर कमी दिल्या, पण 2 झटके जे सेटेलवाला बॅट्समॅन जो अक्षरशः पिशे काढत होता अर्बन सोनोची ती विकेट, त्यानंतर लागोपाठचे विकेट प्रथमेशला त्याने बाद केलं आणि खऱ्या अर्थाने आशा जिवंत केल्या नितीनने इच्छापूर्ती वाशेगाव टीमसाठी जिंकण्याची. 6 मध्ये 25 काय होऊ शकतं. मॅच रबी बॉल 5-5 बसतात. अगदी 6 मध्ये 6-6 होतात. लगातारचे 7-7 होतात, 9-9 होतात. वाय नॉट 6 गेंदे 25 होऊ शकतं. पण जिगरा त्यासाठी मनाची एकदम भक्कम तयारी करायला. विल पॉवर, जो विल पॉवर ज्याची सशक्त आहे ना, तर मॅचचा प्रमुख दावेदार असेल जिंकण्यासाठी. डीप कव्हरला पाहू शकतो. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ डीप मिड विकेट इज स्क्वेअर लेग अँड कंपल्सरी इनसाइड द सर्कल. वन इज चेतन शिंदे फ्रंट ऑफ द स्लिम डाउन अँड अनदर दुसरा कुठे स्टँडिंग आय थिंक स्लीपला काय जाऊन कंपल्सरी. येस छोटासा नन्नासा तो दिसत नव्हता. किती कमी वयामध्ये. म्हणून तारीफ करतो आम्ही योगेशची, तारीफ करतो आम्ही नितीनची, तारीफ करतो मी चेतन शिंदेची, ज्याने घडवायला आता इच्छापूर्ती दुसरी फळी घेतल्या. जिथे कुठे टीम आपली थांबणार नाहीये खेळाडून विना. दॅट इज अ ग्रेट. हा विचार तुमच्या भाषेपासून कधी ना कधी कोणाला तरी थांबावं लागतो. तेव्हाच आपण थांबल्यानंतर विचार पडतो आपण खेळाडू तयार केलेत का नाही. जसं सरफराज नवाजने केलं इम्राननं तयार केले वसीम अक्रम, वकार युनिस. त्यानंतर कुठेही पाकिस्तानी टीम थांबली नाही. अशा प्रकारे तुम्हाला घडवायला लागतं. फक्त आपल्यापुरता विचार करा. इट्स अ सेल्फिश. राईट अमोर द विकेट. सुरेख बॉलर. दॅट इज अ लवली बॉलिंग बाय इन लास्ट ओव्हर सचिन रजक. बुंद्यात मारलं. 3 बॉलचा खेळ. आता मॅच निसटली आहे आणि 24 तब्बल. सुपर बॉलिंग. परफेक्टली बुंद्यामध्ये 2 टाकले. आता 2 चेंडू अन्न मॅच वॉज क्लिअर. आता कोणी मात्र 100% सांगू यामध्ये सिकंजा खसला इच्छापूर्ती वाशी टीमने. 2 मध्ये 24. बॅकफुटवर जाताना ऑन ड्राईव्ह केलं. दुर्वंश छत्रक्षने आरामात सिंगल घेतली. बॅट चेंज केली आहे. आता 1 मध्ये कंपल्सरी 23. मॅच कुठे होती. इज अ टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच. सोनूची विकेट. आणि मी म्हटलं सोनूची विकेट मिळाली तर डेफिनेटली कम बॅक. तसंच झालं. सोनूची विकेट गेली आणि तू चल मैं आया अशी पडझड.
शेवटचा बॉल हपोली घेतली आहे आणि आणखी एक विकेट मिळेल का? मग चेंडू होते फार 4 रन. शेवटचा बॉल चौकार. अर्थात 20 धावसंख्येने 19 धावसंख्येने ही मोठ्या अंतराने आपली पहिली मॅच ब गटामधून जिंकताना दुसऱ्या फेरीमध्ये जाऊन ठेपला इच्छापूर्ती वाशेगाव. आणि हार्ड लक बॅड लक करंजा माता सिरवणे. मॅच जरूर आले पण मन जिंकली होती खास करून सोनूने. चले जाणार आहोत नेक्स्ट मॅच. अर्थातच मच्छिंद्र नाना प्रतिष्ठान बेलापूर आणि त्याच्या विरोधामध्ये गोठवली 11 गोठवली. आणि ती मॅच रंगवण्यासाठी या 7-8 वर्षामध्ये ज्या मधुर मिठी आवाजाने तुम्हा सर्वांना अगदी मंत्रमुग्ध केले ते येतील आमचे प्रिन्स आणि सांगतील या नेक्स्ट मॅचची प्रिन्सच्या जुबानी. प्रिन्स प्लीज.